ज्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी मार्गक्रमण करण्यासाठी अहोरात्रपणे या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आणि सरांचं कौतुक विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। मित्रांनो, शिक्षकांच्या जीवनामध्ये जर काय असेल तर फक्त विद्यार्थ्यांना घडवणं आणि विद्यार्थ्यांना ध्येयपूर्तीसाठी पुढे नेणं। आणि असेच आपल्या सोबत आदरणीय सोनाळकर सर आहे। सर, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भरभरून कौतुक आपलं सुद्धा केलेलं आहे आणि आपली मान उंचावलेली आहे शाळेची, काय सांगणार? निश्चितच हा आता विद्यार्थ्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, पण एकटा किंवा दोन लोक एवढं यश नाही मिळू शकत। हे टीम वर्क आहे। आमच्या शाळेतील सर्व शिक्षक जे पूर्ण स्टाफ आहे हा अतिशय एकदम चांगला आहे। चांगल्या पद्धतीने तो समर्पणाच्या भावनेने काम करतो आणि आमच्या लोकांची मानसिकता अशी आहे की संत गजानन बाबा विठोराया आम्हाला या विद्यार्थ्यांमध्ये दिसतात। त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी मिशन IAS IPS अभियान राबवतोय आणि त्याचा एक बेस म्हणून NMMS या परीक्षेकडे बघितलं जातं। या परीक्षेची तयारी झाल्यानंतर भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना निश्चितच त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि मला माझ्या या विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान आहे की हे विद्यार्थी फक्त 6 तास झोपले आणि इतर वेळेस त्यांनी क्लासेस असतील, झूम मीटिंग असेल, रविवारी पण क्लासेस झाले। एकही विद्यार्थी गैरहजर राहत नव्हता। उन्हाळ्यामध्ये, दिवाळी सुट्टीमध्ये सुद्धा क्लासेस आमचे झाले आणि हा जो अभ्यासक्रम आहे आम्ही सप्टेंबर एंडिंगला पूर्ण 8वीचा अभ्यासक्रम कंप्लीट केला होता आणि सप्टेंबर नंतर 1 ऑक्टोबर पासून आम्ही विद्यार्थ्यांचे वेगवेगळे सराव घेतले, पेपर्स घेतले। आम्ही जवळपास 180 पेपर विद्यार्थ्यांचे घेतले। त्यामध्ये ते तपासून जे काही चुका झाल्या त्या दुरुस्त करून घेतल्या आणि त्याचमुळं आमचा दीपक विजय पवार हा जिल्हा परिषद शाळांमधून जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर आहे। त्याला 145 गुण मिळालेले आहेत आणि त्याचप्रमाणे माझे आमच्या शाळेचे 23 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे आणि जवळपास 20 विद्यार्थ्यांना 60,000 रुपये पर हेड म्हणजे प्रति विद्यार्थी 60,000 रुपये असे जवळपास 10 ते 12 लाख रुपये आमच्या शाळेला यावर्षी मिळतील, विद्यार्थ्यांना मिळतील। त्यामुळे आम्हाला आनंद होतोय। भविष्यामध्ये हे सर्व विद्यार्थी जे आहेत हे गोरगरीब कुटुंबातील आहेत, शेतमजूर मध्यम वर्गातील विद्यार्थी आहेत, जेणेकरून हे पैसे त्यांना पुढील शिक्षणासाठी 9वी 10वीच्या क्लासेससाठी, फीसवाला सारख्या ऍपसाठी उपयोगी पडतील, हे आम्हाला समाधान आहे। पण आज विद्यार्थ्यांनी जी भावना व्यक्त केलेली आहे की कुठेतरी आज आपला गावातील विद्यार्थी या ठिकाणी महाराष्ट्र पटलावरती या ठिकाणी चमकवेल असं सुद्धा उद्गार या ठिकाणी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केलेलं आहे। त्या भावना काय प्रकट करणार? हो, अगदी बरोबर आहे। कारण की या ठिकाणी आम्ही 14 लोक काम करतोय। एक ग्रामीण भागातून सुद्धा जवळपास 450 पटसंख्या आमच्या शाळेची आहे आणि या ठिकाणी जवळपास 3 लोक आमचे PhD झालेले आहेत, डॉक्टरेट आहेत। तर त्याचा निश्चितच फायदा मुलांना झाला पाहिजे आणि या शाळेचे डॉक्टर मुकीम पटेल सर हे टीचर लोकांमधून पूर्ण भारतातून प्रथम क्रमांकावर आहेत गेल्या 5 वर्षापासून। त्यामुळं आमचं असं ध्येय आहे की आमचा विद्यार्थी हा महाराष्ट्रातून पहिलाच यायला पाहिजे, कारण की त्याला इथं कोणतीच कमतरता नाहीये। सर्व टीचर लोक काळजी घेतात, विद्यार्थ्यांमध्ये स्पार्क आहे आणि विद्यार्थी सुद्धा खूप मेहनत घेत आहेत। पण लोकवर्गणीच्या माध्यमातून लोक सुद्धा या ठिकाणी जनता आपल्याला या ठिकाणी या गावातील जी जनता आहे मायबाप ती सुद्धा या ठिकाणी शाळेवरती प्रेम करताना दिसते, कारण की लोकवर्गणीच्या माध्यमातून आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी जे उदार भावनेने जे या ठिकाणी या शाळेसाठी मदत देत आहे त्याबद्दल काय भावना व्यक्त करणार? हो, हे श्रेय जे आहे हे मी गावकऱ्यांना निश्चितच देईल, कारण की सवना हे खूप मोठं गाव आहे। जवळपास 10,000 लोकवस्तीचं गाव आहे आणि एवढा असून सुद्धा आम्हाला पूर्ण गाव असेल, शालेय व्यवस्थापन समिती असेल, सरपंच असतील, माजी सरपंच असतील, पदाधिकारी असतील, गावातले सोसायट्यांचे वेगवेगळे पदाधिकारी असतील, हे सर्व लोक तन मन धनानं आम्हाला मदत करतात। आमच्या शाळेमध्ये भौतिक सुविधा कमी आहेत आणि ह्या सुविधा पूर्ण करण्यासाठी पैशांची नितांत आवश्यकता होती। ज्यावेळेस आम्ही गावामध्ये 2-3 दिवस फिरलो त्यावेळेस आम्हाला गावांनी भरभरून मदत केली। जवळपास 3-3.25 लाख रुपये लोकांनी आम्हाला मदत केली आणि त्या पैशांमध्ये आम्ही या शाळेमध्ये ज्या भौतिक सुविधा आहेत त्या पूर्ण केल्या। मित्रांनो, असं म्हणताय की सरसेनापती या ठिकाणी मजबूत असला पाहिजे, कणखर असला पाहिजे आणि त्याच आधारावर यांचे जे मुकीम पटेल सर जे आहेत ते जे सेनापती आहेत, म्हणून ही मजल या ठिकाणी ही शाळेने गाठलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही।